शरद पवार परतीच्या प्रवासाला निघाले होते। हेलिपॅडवरून हेलिकॉप्टर आहे तर उड्डाण झालं आपण पाहू शकतोय। मात्र 2 वेळा हवेमध्ये झेपावल्यानंतर पुन्हा एकदा ते खाली उतरवण्यात आलेलं आहे। नेमकं टेक्निकल कारण काय हे समजू शकलेलं नाही। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय ही सगळी दृश्य आहेत ही चिपळूणमधल्या हेलिपॅडवरची आहेत। चिपळूणमध्ये कृषी प्रदर्शन मेळाव्यामध्ये शरद पवार आले होते, कार्यक्रमाचं उद्घाटन केलं होतं। यानंतर शरद पवार थेट या ठिकाणी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या पटांगणावरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून निघणार होते। मात्र सलग 3 वेळा उड्डाण झालं, मात्र या ठिकाणी यशस्वीरित्या झालेलं नाही आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकता आता तिसरा जो प्रयत्न आहे हा या ठिकाणी झालेला आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय या हेलिकॉप्टरमध्ये शरद पवार बसलेले आहेत। परतीचा प्रवास आहे, या परतीच्या प्रवासासाठी या इथून हेलिकॉप्टर टेक ऑफ झालं। 3 वेळा सतत प्रयत्न झाला आणि 3 वेळा खाली उतरवण्यात आलं। आता पाहूया आपण आणि हेलिकॉप्टर उडालेलं आपल्या दृश्यामधून दिसतंय। मात्र या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला होता की सलग 3 वेळा हे खाली जमिनीवरती उतरवण्यात आलं। यामुळं या ठिकाणी प्रशासनाची थोडी धावपळ झालेली पाहायला मिळते। आता मात्र यशस्वीरित्या गेलेलं पाहायला मिळतंय। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।